आमदार देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीला यशस्वी वर्षपूर्ती आणि सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी हा सन्मान स्वीकारला। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय कुलथे, नागेश सरगम, श्रीकांत वाडेकर, बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वर्षभराच्या कामाचं कौतुक केलं। पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, प्रभ अभिनव रेवणसिद्ध पट्टेदुवार अप्पाजी यासारख्या मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थापक कौशल्य, संवेदनशीलते आणि लोकभिन्नू नेतृत्व भव्य प्रत्येक होता। हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याचं प्रचंड असं आत्मिक समाधान आहे। दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व आणि शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मानाचा क्षण नाही तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना गुरुशांत धुत्तरगावकर यांनी गेल्या 15 वर्षात जितका निधी मतदारसंघात आला नव्हता तेवढा आमदार देवेंद्र कोठे यांनी एका वर्षात आणला असं सांगत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात आमदार देवेंद्र कोठे यांचा हातखंडा आहे असं ते म्हणाले। दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पाठ झालेली। नव्यानं काय सांगायचं असा विषय, कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टच मध्ये असलेली माणसं, तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे आपापल्या माईकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तुमच्यामुळं तुम्हा सगळ्यांमुळं लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं काम करू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणू शकतो, महाराष्ट्राच्या विधान भवनात सोलापूरचा आवाज इतका बुलंद करू शकतो आणि केवळ शब्दांचे बुडबुडे पडून न थांबता त्याला सातत्यानं पाठपुरावा जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही। आपण अनेक विषय असं बघितलेले आहेत की एखाद्या नेत्याने विषय मांडला, त्याची बातमी होते, पण पुन्हा 6 महिने वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या विषयाचं काय झालं असा प्रश्न पडतो। परंतु देवेंद्रदादा कोठे यांची आमदारकीची जी गेल्या वर्षभरातली वाटचाल आहे त्याच्या आपण सगळे सुद्धा साक्षीदार आहात। तुम्ही सगळ्यांनी विषय कसे ते मार्गी लावतात हे पाहिलेलं आहे। यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते।